हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या दिवशी सकाळी तर मी 5ला उठलेले बरोबर। आज आंघोळ वगैरे झाले। तर सगळ्यात पहिले इथं आता मी डाळ जी होती तर ती कुकरला लावते आणि डाळ वगैरे शिजायला ठेवली। तोपर्यंत बाकीची दुसरी तयारी चालू केली। तर भाजीसाठी इथं बटाटा उकडून घेतला होता मी आणि इथे एक कांदा कट करून घेतला आणि थोडीशी मिरची टाकली त्याच्यामध्ये। तर मी नेहमी अशीच करते बटाट्याची भाजी। आणि आता थोडीशी फोडणी टाकतानाच थोडीशी कोथिंबीर टाकली होती चिरलेली, ह्याच्यात हळद टाकली आणि आता उकडलेला बटाटा जो होता चिरून घेतलेला तर तो ह्याच्यात लगेच टाकून घेतला। बटाटा टाकल्यानंतर एक 2-4 मिनिट असंच फ्राय करू दिलं आणि छान असं मग जरा झाकून ठेवलं त्याला झाकण लावून। आणि मग लगेच परत शेंगदाण्याचं कूट जे होतं तर ते एकदम मोठं टाकलं। लगेच मोठंच टाकायचं किंवा बारीक एकदम टाकायचं नाही, कारण बारीक छान नाही लागत, मोठंच चांगलं लागतं। तर थोडंसं एकदम टाकलं मी आणि चवीपुरतं मीठ आणि याच्यात हे कोथिंबीर टाकली। तर आता भाजी जी आहे तर ती रेडी आहे, आता साईडला ठेवते हे। आणि आज नेमकं उठल्यापासून मला जी पक्कड जी होती तर ती सापडतच नव्हती। खूप शोधली मी, पण स्वयंपाक पूर्ण करत होते तर पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत शेवटी काही पक्कड सापडली नाही। वाटत होतं परीने वगैरे कुठे दुसरीकडे ठेवली आहे का काय माहीत। तर आता असो, इकडं डाळ पण शिजली आहे चांगली। आता ह्याच्यामध्ये गूळ वगैरे टाकायचे, तर पाणी वगैरे असं म्हणून थोडं साधे आटवून घेते आणि ह्याचं येळवणीचं वगैरे पाणी वगैरे काढून ठेवलं। आता लगेच फक्त आमटी जी आहे तर ती फोडणी वगैरे टाकून घ्यायचे। तर पीठ रात्री झोपायला मला 1 वाजले होते आणि 1 वाजताच मग मी पीठ मळून ठेवलं होतं, कारण आता उठायचं तर होतं लवकरच माहीत होतं। तर रात्री लाडू वगैरे वळत होते त्यामुळं खूप उशीर झाला। तर त्या लाडूची पण रेसिपी नक्की शेअर करेन मी लवकर तुम्हाला। आणि सकाळी लगेच परत 5ला उठले त्यामुळं झोप तर झालीच नाही आहे, पण पूर्ण बघू आता कसं होते। तर आता गूळ वगैरे चिरून ठेवला आहे, आता गूळ टाकला ह्याच्यामध्ये, हरभऱ्याची डाळ जी शिजवून घेतली। तर गूळ पण कट करून ठेवला होता आधीच मी, त्यामुळे थोडीशी बऱ्यापैकी तयारी झाली होती। आणि आता हे वाटण वगैरे बनवलं होतं। तर कालच्या भाजीला भोगीच्या भाजीला जे वाटण बनवलं होतं ते थोडंसं एक्स्ट्रा बनवलं होतं, त्यामुळे ते वाटण आहे तर तेच आता वाटण यूज करून इथं आमटी लगेच जे आहे तर ती फोडणी देते। तर आमच्या इकडं पद्धत अशी आहे, म्हणजे कोल्हापूर साईडला तर 2 आमट्या बनवतात, एक तिखट आणि एक आळणी अशी। तर मी यादी सांगितले तर थोडेसे हळद टाकून एक सेमच मसाले वगैरे वापरलेत आणि फक्त हळद टाकली एकामध्ये आणि एकामध्ये फक्त लाल तिखट। तर अशा दोन्ही आमटी फोडणी वगैरे देऊन घेतल्या आणि पलीकडच्या कुकरमध्ये इकडे मी भात लावला होता, कारण आज ह्यांना टिफिनमध्ये सगळंच द्यायचं असं ठरवलं होतं। तर शक्यतो तसं तर माझा स्वयंपाक वगैरे सण वगैरे असला तर कधी होत नाही, पण आज लवकर उठलेले त्यामुळे मग यांना टिफिन सगळंच द्यायचा होता। तर त्यामुळे लवकर आवरायला लागले, कारण 7:30 पावणे 8पर्यंत हे जाणार होते, आज थोडं लवकरच जाणार होते। पहिले एका मोठ्या पातेल्यामध्ये थोडीशी आळणी आमटी जी होती तर ती वरणासारखी जी आहे तर ती बनवली, कारण ती मुलींना वगैरे पण आवडते भातामधून वगैरे, तर जास्त खातात त्यामुळं। आणि एकदम तिखटवाली जी आमटी आहे तर ती एकदम थोडी बनवणार आहे, जास्त नाही बनवणार आहे, कारण जास्त कोणी खात नाही त्यामुळं। तर इथे लसणाची फोडणी दिली इथं आता आणि लगेच जे वाटण जे होतं तर ते थोडंसं टाकते आणि ते चांगलं भाजलं की मग लगेच याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आणि त्याला पण छान तेल सुटेपर्यंत भाजायचं आणि लगेच मग जे पाणी काढलं होतं डाळीतलं तर ते पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं। तर याला येळवणीची आमटी बोलतात, तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे शब्द। आणि आता आमटी पण तयार झाली, छान उकळी, 1-2-4 मिनटं उकळी की आमटी छान तयार होती। आणि कोथिंबीर आधीच मी कट करून ठेवली ती सगळ्यामध्ये थोडं टाकायला। तर आता 7 वाजत आलेले होते, तर त्या यांचा
टिफिन वगैरे तर होत आला आहे. आता फक्त पुरणपोळी जी होती तर ती लाटायची राहिली आहे. तर पुरण वगैरे पण वाटून घेतलं मी, पण व्हिडिओ वगैरे बनवला नाही कारण उशीर खूप होत होता. त्यामुळं प्रत्येक गोष्टीत जर व्हिडिओ बनवायचं म्हटलं की तर अजून एक 5-10 मिनटं उशीर होतो स्वयंपाक बनवायला. आणि आता यांना जायला पण उशीर होईल, त्यामुळे मग पटकन आता एक साईडला चहा ठेवला. आणि आता पोळ्या ज्या होत्या तर त्या लाटायच्या राहिल्या होत्या फक्त. तर डबा यांनाच भरायला लावला कारण मग उशीर होत होता. तर त्यामुळे यांनी टिफिन भरून घेतला. आणि आता पुरणपोळी जी होती ती पहिल्यांदा नैवेद्याच्या म्हणून घरी छोट्या छोट्या 2 आणि बाहेर मंदिरात जाणार होते, त्यामुळे तिथं 2 अशा छोट्या छोट्या 4 पोळ्या पहिल्या बनवून घेतल्या आणि मग नंतर आमच्यासाठी मोठ्या बनवल्या. त्यानंतर मग आता थोडंसं आवरलं, सगळे डबा वगैरे यांना देऊन दिला. आणि फक्त यांच्या पुरत्याच पोळ्या वगैरे होत्या तर त्या बनवल्या होत्या. आता खायला वगैरे दुपारी काही बनवलं नाही कारण मुलींना गरम गरमच लागतात, त्यामुळं मग नंतर बनवायचं म्हटलं. तर चहा मी असंच पित होते, नंतर माझ्या आठवणीत आलं की पुरणपोळी बनवली, मग म्हणून परत थोडीशी पोळी घेतली, एक अर्धी पोळी चहाबरोबर खाऊन घेतली. आणि मग परत लगेच आवरून वगैरे घेतलं सगळं. आणि घरचं बऱ्यापैकी आवरायचं राहिलं होतं तर पुढं कंटिन्यू करेन. पण आता आम्ही आलो आहे मंदिरामध्ये तर ओसा पूजण्यासाठी इथं. तर मी जास्त वेळ तर काही पूजला नाही आहे, पण यावर्षी आता दुसऱ्या वेळी म्हणजे लग्नानंतर पूजते. कारण एक वर्षी तर कोरोनामध्ये वगैरे गेला आणि एक वर्षी मागच्या वर्षी गावाकडे पूजले होते आणि यावर्षी आता मंदिरात आलो आहे. तर मंदिरामध्ये खूप गर्दी होती. तर मंदिरामध्ये पण खूप गर्दी होती, त्यामुळे मग आम्ही इथं बाहेर इथं छोटी विठ्ठल रुक्माईची मूर्ती इथं जी होती तर ती छोटी ठेवली होती. आणि वरती समोर मोठ्या मोठ्या मूर्ती होत्या, पण खूप लाईन होती, त्यामुळं मग परी वगैरे पण राहणार नाही म्हणून मग आम्ही पटकन इथंच पूजा करून घेतली. मंदिरामध्ये आधी दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि मग लगेच आता जे पण आजूबाजूला मंदिरामध्ये इथं साईडला बसले होते सगळेजण, तर सगळ्यांची अशी 5 जणांची ओटी भरली तरी चालते, पण आम्ही इथं 7-9 झाले सगळ्या जणांचे असे. मग सगळे एकमेकींना हळदी कुंकू वगैरे लावत होते, तिळगुळ वगैरे देत होते आणि जे पण वळसाचं सामान आहे म्हणजे भाज्यांचं वगैरे तर ते एकमेकांच्या ओटीत वगैरे असं भरत होते. तर खूप सारे जण भेटले आणि मंदिरात आले म्हणून खूप छान वाटलं. खरंच खूप छान अशा वाईब्स होत्या सगळ्यांच्या आणि एवढं शांत आणि प्रसन्न वाटत होतं मंदिरामध्ये. खूप छान अशी फिलिंग होती ही, अशी म्हणजे शब्दात सांगू शकत नाही. खूप छान वाटलं काल. त्यानंतर इथं बाहेर पण काही जणी हळदी कुंकू वगैरे लावत होते.
त्यानंतर रिक्षाने घरी आलो आणि घरी आलो तर एवढा सगळा पसारा पडला होता. सकाळी कपडे वगैरे धुवून गेले होते मी, फरशी वगैरे पण पुसली होती, फक्त भांडी वगैरे राहिले होते आणि देवपूजा पण राहिली होती, कारण या गडबडीत जायच्या म्हणून विहीनं वगैरे पण आवरू दिलं नव्हतं. तर फायनली आता इथं आल्यानंतर मग थोडंसं परत पुरणपोळी बनवली, कारण आता ह्यांना गरम गरम पुरणपोळी लागते. त्यामुळं मग यांच्यापुरत्या आणि माझ्यापुरती 1-2-4 अशा बरोबर फक्त 4च लाटून घेतल्या आता पोळ्या. आणि त्यानंतर मग यांना आधी व्यवस्थित चारून घेतलं दोघींना. त्यांना पुरणपोळी दोघींनाही आवडते खूप छान. मग त्याच्यावरती तूप टाकून थोडंसं गरम गरम आहे तर ते चारते. मग चारून वगैरे घेतलं त्यांना आणि त्यानंतर मग देवपूजा वगैरे केली. त्यानंतर मग या दोघींना आधी पुरणपोळी वगैरे चारून घेतली आणि मग पुढची तयारी देवपूजा आधी करून घेतली. आणि आता देवाला इथं लाडूचं प्रसाद ठेवला होता. छानशी देवपूजा झाली आणि त्यानंतर शेजारी जायचं होतं मला विडा भरायला. तर विडा वगैरे कसा भरतात किंवा काय मला जास्त माहीत नव्हतं, तर तुम्हालाही मी शेअर करेन. त्यानंतर इथं वरती पूजा मांडली होती, सुगड वगैरे वरती ठेवलं होतं, कारण परी वगैरे राखणार नाही, त्यामुळं इथं देवाऱ्याच्या वरतीच बरोबर इथं ग्लास रॅक बनवून घेतलेत. तर इथंच मग वरती पूजा वगैरे केली होती. सगळं झालं आणि मग इकडं शेजारी गेले होते, तर इथं त्यांनी सगळी तयारी करून घेतली होती आणि इथे त्यांचा विडा भरायचा होता. विडा भरायचं म्हणजे काय, सगळे आपलं जे ओटीत भरायचं सामान असतं तर त्या पाच अशा प्रत्येक ह्याच्यामध्ये 5 वस्तू होत्या, तर 25 वगैरे. तर आता इथं त्यांच्या ओटीमध्ये भरताना असं थोडंसं जे औषधाचं सामान येतं ते आधी डोक्यावरती टाकून घ्यायचं होतं. 5 वेळ हळदी कुंकू लावायचं त्यांना आणि मग त्यांना ती विडा जो आहे तो त्यांच्या ओटीमध्ये भरायचा आणि म्हणजे मग पूर्ण झालं. तर असं 5 जणींना भरायचं होतं. तर ह्यांनी दुसऱ्यांच्याकडून घेतला होता, तर त्यांना मागच्या वर्षी ज्या व्यक्तीकडून घेतला होता किंवा ज्या लेडीजकडून घेतला आहे तर तो आता पुढच्या वर्षी त्यांना रिटर्न करायचा असतो आहे. तर त्यामुळे ह्यांनी मागच्याच वर्षी घेतला होता यांच्याकडून. तर आता त्यांना आधी स्वतः त्यांचा भरला आणि मग त्यानंतर ज्या दुसऱ्या त्यांच्याकडून घेतला होता त्यांचा रिटर्न मग सगळ्यांनी 5 जणींनी मिळून त्यांना इथं लगेच मग ओटी भरलं किंवा विडा भरला. तर याच्याबद्दल मला जास्त काही माहीत नाही, थोडीफार जेवढी माहिती होती त्यांच्याकडून मिळालेली तर ती तुम्हाला सांगितली. तर त्यानंतर मग मी आले घरी.
तर त्यानंतर मग आले घरी आणि खूप म्हणजे सकाळपासून उपवास वगैरे पकडायचा असतो, तर ते सुरुवातीला माहीत नव्हतं मला. थोडंफारच मी चहासोबत जी अर्धी पोळी खाल्ली होती, तर तेव्हाच त्याच्यापासून सकाळी 5 वाजल्यापासून काहीच नव्हतं, म्हणजे भूक पण लागलेली खूप, कारण 4 वाजले बरोबर. त्यानंतर मग इथं आल्यानंतर आधी जेवण केलं, थोडा वेळ बसले, कारण सकाळपासून दगदग. तर मुली पण झोपल्या होत्या आता. आणि मग आता इथं भांडी घासायला सुरुवात केली, कारण सकाळपासूनची भांडी तशीच होती, पूर्ण ओटा खराब झाला होता. आणि सकाळपासूनची भांडी काही थोडीशी सुकली वगैरे पण होती, त्यामुळे भांडी पण बरोबर घासण्यासाठी मला जवळजवळ अर्धा ते पाऊण तास लागला. आणि साडी वगैरे पण होती तशीच, त्यामुळे मग थोडंसं त्या ॲप्रंग वगैरे वापरलं. जसं तर रेग्युलर यूज करायचं आठवणीतच राहत नाही ॲप्रंग, पण आज थोडंसं वापरलं. तर हा होता माझा सकाळ 5 वाजल्यापासून आता 6 वाजेपर्यंतचं रुटीन हे. आणि संक्रांतीचा पूर्ण सण असा साजरा केला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा आवडला व्हिडिओ तर. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.